विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इंडियन नॉलेज सिस्टीम या अभ्यासक्रमात की जो अभ्यासक्रम हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आलेला आहे. याआधी आपण या अभ्यासक्रमासंदर्भात सविस्तर रूपरेषा जाणून घेतलेली आहे. आज आपण विचार करणार आहोत ज्ञान अर्थ स्वरूप या संदर्भात, म्हणजे नॉलेज मीनिंग अँड डेफिनेशन. आता मुळातच ज्ञान म्हणजे काय ही संकल्पना आधी आपण जाणून घेऊया. मुळातच ज्ञान ही एक बहुआयामी बहुव्यापक अशी संकल्पना आहे. तर या सर्वसामान्य बाबीतून जर आपण विचार केला तर ज्ञान म्हणजे माहितीचे संहितीकरण, आत्मसातीकरण, स्वानुभूती आणि तिचे एकूणातील प्रकटन म्हणजे ज्ञान. मुळातच नॉलेज म्हणजे हे विचार करत असताना तर इन्फॉर्मेशन इज अ फर्स्ट स्टेप ऑफ नॉलेज, म्हणजे माहिती ही ज्ञानाची पायरी म्हणूया, आपण प्रथम पायरी म्हणूया. दुसऱ्या बाजूला एकंदरीत जर गर्भित अर्थ आपण विचारात घेतला तर इन्फॉर्मेशन इज अ रॉ मटेरियल ऑफ नॉलेज, म्हणजे माहिती हा ज्ञानाचा एक प्रकारे कच्चा माल आहे. आज स्मृतीला आपण विचार केला तर एक प्रकारे माहिती जी काही आहे तर आजच्या जगामध्ये ही माहिती एक प्रकारे मनुष्य प्राण्यावर बहुआयामी स्वरूपामध्ये येत आहे. आणि अशा माहितीच्या जगामध्ये वावरत असताना आपल्याला ही गोष्ट मात्र कायमस्वरूपी ज्ञात असली पाहिजे की माहिती ही ज्ञानाची पायरी आहे किंवा माहिती ही केवळ कच्चा माल आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन इज अ ओनली रॉ मटेरियल ऑफ नॉलेज. तर या माहितीवर जेव्हा प्रक्रिया होते तर ती प्रक्रिया झाल्यानंतर त्याचं रूपांतरण ज्ञानामध्ये होते. म्हणजे उदाहरणार्थ कुठल्याही वस्तूच्या निर्मिती प्रक्रियेसंदर्भात जसं आपण विचार केला की त्या वस्तूच्या निर्मितीमध्ये कच्चा माल हा प्रक्रियेचा पहिला पार्ट मानला जातो आणि त्या कच्च्या मालावर जेव्हा प्रक्रिया होते आणि त्याचं रूपांतरण जेव्हा पक्क्या मालामध्ये होतं त्यावेळेस त्याला एक ज्याला आपण बहुआयामी स्वरूप म्हणतो आणि ज्याला उपयोगितेचा भाग म्हणतो, तसा उपयोगिता ही केव्हा होते जेव्हा त्या वस्तूची निर्मिती पक्क्या मालामध्ये होते. तसं ज्ञानाच्या संदर्भात आहे. म्हणजे माहितीवर जेव्हा प्रक्रिया होते, माहितीवर जेव्हा संस्कार होतात, माहितीवर झालेले संस्कार, माहितीवर झालेली प्रक्रिया की जिचं रूपांतरण, जिचं आउटकम हे ज्ञानामध्ये दिसते. म्हणून माहिती ही केवळ ज्ञानाचा एक कच्चा माल आहे. दुसऱ्या बाजूला माहितीचे संहितीकरण, जसं आपण म्हणतो मिळवलेली माहिती जी काय, म्हणजे एखादा विद्यार्थी जेव्हा बहुव्यापक अशी माहिती मिळवतो आणि मिळवलेल्या माहितीच्या आधारावर तो ज्ञानी होतो, या संदर्भात विचार करत असताना आपल्याला मग जर समजा असं असेल तर विभिन्न समजा एखादा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे किंवा कला शाखेचा विद्यार्थी आहे, त्या संदर्भात एक मानवतावाद जेव्हा तो शिकतो, त्या मानवतावाद ही केवळ मानवतावादासंदर्भातील तज्ज्ञांच्या डेफिनेशन त्याने जाणून घेतल्या, त्या संदर्भात विचार केला, म्हणजे त्याविषयी तो केवळ माहिती मिळवतो. परंतु त्या माहितीचं म्हणजे ज्या माहितीचं संहितीकरण आत्मसातीकरणामध्ये जेव्हा होतं, म्हणजे मिळवलेली माहिती, त्या मिळवलेल्या माहितीचा स्वीकार करणं हा एक वेगळा पार्ट आहे, तिचं आत्मसातीकरण करणं हा एक वेगळा पार्ट आहे. म्हणजे हे केव्हा होतं, म्हणजे स्टेप 1 स्टेप 2 म्हणजे आत्मसातीकरण ही दुसरी पायरी आपण म्हणूया. म्हणजे मिळवलेल्या माहितीचं जेव्हा आपण आत्मसातीकरण करतो, म्हणजे रुजवणं ज्याला आपण म्हणतो, एखादी गोष्ट रुजवणं ज्याला म्हणतो. जसं आपण बघतो की जेव्हा एखादं रोपटं जमिनीतून अंकुर पावतं त्यावेळेस त्या रोपट्याचे अंकुर म्हणजे त्याने जे काही मिळवलेलं रूप आहे त्याच्या म्हणजे प्रकटन पावण्याच्या आधी आत्मसातीकरण जी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे. म्हणजे मिळवलेली एखादी गोष्ट तिचा स्वीकार करणे, म्हणजे स्वीकार करण्यासाठी सुद्धा रिक्तपणाची भावना असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की एखाद्या लहान मुलाला
एखादी माहिती सांगितल्यानंतर तो जेव्हा रिक्तपणे तो पटकन स्वीकारतो. हीच माहिती जर समजा एखाद्या पदवीच्या विद्यार्थ्याला सांगितल्यानंतर तो आणि लहान मुलगा या दोघांमध्ये, कारण जो एक रिक्त होऊन असलेला घटक लवकर स्वीकारतो, पण रिक्त नसलेला घटक मात्र लवकर स्वीकार करेलच याची शाश्वती नाही. म्हणून आत्मसातीकरण हा एक महत्त्वाचा पार्ट आहे ज्ञानामधला, की ज्यामध्ये म्हणजे जसं या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची उक्ती सॉक्रेटिसांची याविषयी सांगायला हरकत नाही. म्हणजे सॉक्रेटिस या ठिकाणी एक असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीला आपल्याला ज्ञान नाही, एखाद्या व्यक्तीला आपल्याला ज्ञान नाही याची माहिती असणे म्हणजे ज्ञान. म्हणजे रिक्तपणाची भावना जी काही आहे ती स्वीकारी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. म्हणून आत्मसातीकरण, मिळवलेल्या माहितीचा स्वीकार करणे. दुसऱ्या बाजूला अनुभूती ज्याला आपण म्हणतो, खरं म्हणजे या सगळ्या पायऱ्या आहेत, ज्ञानाच्या या सगळ्या पायऱ्या आहेत. माहिती, स्वीकार करणे, अनुभूती. अनुभूती म्हणजे खऱ्या अर्थाने अनुभूती हा देखील खूप महत्त्वाचा भाग आहे, ज्याला आपण म्हणतो प्रॅक्टिकली नॉलेज. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने मिळवलेले थेरॉटिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेज या दोघांमधला एक खूप महत्त्वाचा जो काही भेद आहे. अनुभूतीमध्ये ज्याला आपण म्हणतो संवेदना आहेत, अनुभूती ज्याला आपण म्हणतो चाचपणी आहे, ती खूप महत्त्वाची ठरते. या ठिकाणी एक उदाहरण अत्यंत महत्त्वाचं ठरेल. एक विद्वान महोदय जे काही आहे ते विद्वान महोदय सागरी प्रवासाला निघालेले होते. त्या सागरी प्रवासामध्ये विद्वान महोदय अज्ञान व्यक्तीला एक आपला हक्काचा श्रोता म्हणून बनवतात आणि त्यानुसार त्या सागरी प्रवासातल्या पहिल्या दिवशी विद्वान महोदयांनी अज्ञान व्यक्तीला विचारले की तुम्हाला मायक्रोबायोलॉजी संदर्भात माहिती आहे का. त्यावेळेस ही अज्ञान व्यक्ती विद्वान महोदयांना असं म्हणते की मला मायक्रोबायोलॉजी संदर्भात कुठलीही माहिती नाही. त्यावेळेस विद्वान महोदय अज्ञान व्यक्तीला असं म्हणतात की तुमचं जवळपास 30% आयुष्य व्यर्थ गेलं. दुसरा दिवस येतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा विद्वान महोदय अज्ञान व्यक्तीला आपले जे काही विचार आहेत ते व्यक्त करतात आणि शेवटी विचारांती असं म्हणतात की तुम्हाला जिओलॉजी संदर्भात माहिती आहे का. त्यावेळेस पुन्हा अज्ञान व्यक्ती असं म्हणते मला जिओलॉजी संदर्भात माहिती नाही. त्यावेळेस दुसऱ्या दिवशी विद्वान महोदय अज्ञान व्यक्तीला म्हणतात की तुमचं 40% आयुष्य व्यर्थ गेलं. तिसरा दिवस येतो, तिसऱ्या दिवशी पुन्हा आपले विचार व्यक्त करतात विद्वान महोदय, अज्ञान व्यक्ती श्रोता म्हणून ऐकते आणि त्यावेळेस विचारांती अज्ञान व्यक्तीला विद्वान महोदय असं म्हणतात की तुम्हाला मॅथमॅटिक्स संदर्भात काही माहिती आहे का. पुन्हा अज्ञान व्यक्ती असं म्हणतात की मॅथमॅटिकलचे सूत्र मात्र मला माहिती नाही. त्यावेळेस अज्ञान व्यक्तीला विद्वान महोदय पुन्हा म्हणतात की तुमचं जवळपास 60% आयुष्य व्यर्थ गेलं. नेक्स्ट डे जेव्हा पुढचा दिवस जेव्हा येतो त्यावेळेस मात्र सूत्र बदललेलं असतं. प्रश्न विचारणारी विद्वान व्यक्ती या ठिकाणी श्रोता बनते आणि सलग जवळपास 3 दिवस ऐकणारी व्यक्ती मात्र वक्ता बनते. याचा अर्थ विद्वान व्यक्तीच्या विचारांनी अज्ञान व्यक्ती विद्वान होते असं नाही, तर तो दिवस असा आलेला होता की त्या दिवशी ज्या सागरी प्रवासाने निघालेले होते त्या सागरी प्रवासामध्ये त्या जहाजाला होल पडलेलं होतं आणि त्यामुळे अज्ञान व्यक्ती विद्वान महोदयांना असं विचारतात की तुम्हाला पोहता येते का. तेव्हा विद्वान महोदय अज्ञान व्यक्तीला म्हणतात की मी पोहण्याच्या शास्त्रासंदर्भात अनेक ग्रंथ वाचलेले आहेत, परंतु मला प्रत्यक्ष मात्र पोहता येत नाही. हे उत्तर अज्ञान व्यक्तीने ऐकल्यानंतर त्या अज्ञान व्यक्तीने विद्वान महोदयाला उत्तर दिलं की विद्वान महोदय माफ करा, आज वेळ अशी आलेली आहे तुमच्या सांगण्यानुसार माझं 60% आयुष्य व्यर्थ गेलं, पण आज मात्र तुमचं 100% आयुष्य व्यर्थ गेले आहे. याचं कारण असं आहे की ज्या जहाजाने आपण प्रवास करत आहोत त्या जहाजाला होल पडलेले आहे. काही क्षणामध्ये हे जहाज जलमय होईल आणि ज्यांना पोहता येतं तेच आपले प्राण वाचू शकतात. सांगण्याचा मतित अर्थ आयुष्यामध्ये पोहण्याचं जे काही तंत्र आहे, अनुभूतीचं जे काही तंत्र आहे ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणून अनुभूती ही एक ज्ञानाची खूप महत्त्वाची पायरी मानली जाते आणि या सगळ्यांचं एकूण प्रकटन जे काही आहे ते म्हणजे ज्ञान. म्हणजे ज्ञान म्हणजे माहिती, माहितीचे संहितीकरण, आत्मसातीकरण, स्वानुभूती आणि एकूणच त्या संदर्भातील जे काही संमिश्र प्रकटन आहे ते म्हणजे नॉलेज, म्हणजे ज्ञान. दुसरी डेफिनेशन आपण बघूया
की अनुभव अथवा शिक्षणाद्वारे माहीत असलेल्या गोष्टींना व कौशल्यांना ज्ञान असे म्हणतात. आता या ठिकाणी पुन्हा महत्त्वाचा विषय येतो एक्सपिरियन्स, की जो एक्सपिरियन्स एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला शिक्षणाद्वारे माहीत असलेल्या गोष्टींना म्हणजे कौशल्यांना, ज्याला आपण म्हणतो एज्युकेशनचं आउटकम जे काही स्किलमध्ये असेल ते स्किल असेल, या दोघांचं एकत्रीकरण म्हणजे ज्ञान. म्हणजे एका बाजूला थेरी आणि दुसऱ्या बाजूला प्रॅक्टिकल, या दोघांचं संमिश्रण. जसं मगाशी सांगितलेलं जे उदाहरण आहे ते या ठिकाणी देखील लागू पडतं, की आपल्याला प्रत्यक्ष अनुभव जो काय तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे थेरीबरोबरच एक्सपिरियन्ससुद्धा खूप महत्त्वाचा आहे. म्हणून अनुभव अथवा शिक्षणाद्वारे माहीत असलेल्या गोष्टींना व कौशल्यांना ज्ञान असं म्हणतात. स्किल खूप महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी एक महत्त्वाचा पार्ट या इंडियन नॉलेज सिस्टीमद्वारे देखील हा येतो, की कौशल्य विकास हा खूप महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भातील एक गाभा जर समजा विचारात घेतला सर्वंकषरित्या, तर इथं स्किल जे काय आहे त्याला खूप महत्त्व दिलेलं आहे, म्हणजे कौशल्यांना खूप महत्त्व दिलेले आहे. आणि हा एक अत्यंत चांगला भाग आहे की आमचा विद्यार्थी शिक्षणाद्वारे मिळवलेल्या कोर्सद्वारे जे काही स्किल तो आत्मसात करतो, त्या स्किलच्या आधारावर तो आपल्या भविष्यामध्ये आपल्याला रोजीरोटीसाठी असेल किंवा आपल्या उपजीविकेसाठी असेल, निश्चितच हे माध्यम म्हणून उपयुक्त आणू शकतो. म्हणून स्किल जे काय कौशल्य जे काय ते महत्त्वाचं आहे. म्हणून या संदर्भात अनुभव अथवा शिक्षणाद्वारे माहीत असलेल्या गोष्टींना व कौशल्यांना ज्ञान असे म्हणतात. आता मुळातच आपण ज्ञानाचं स्वरूप जर विचारात घेतलं तर त्या स्वरूपाच्या संदर्भात विचार करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची बाजू जी काय आहे ती म्हणजे चिंतनाच्या संदर्भात विचार करावी लागेल, की चिंतनातून ज्ञान या तत्वाचा विचार करत असताना जसं मगाशी आपण बघितलं की मुळातच एखादी गोष्ट जी मिळवलेली माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, तिचा स्वीकारीकरण आपण ज्याला म्हणतो, त्या स्वीकारीकरणाची पुढची पायरी म्हणजे चिंतन. माहिती मिळवणं, मिळवलेल्या माहितीचा स्वीकार करणं आणि स्वीकारलेल्या माहितीच्या आधारावर जे चिंतन होतं, या ठिकाणी चिंतन आणि चिंता दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. चिंतन डेफिनेशन स्वरूपामध्ये किंवा सूत्रबद्धरित्या जर आपण विचार केला तर चिंतन म्हणजे काय, योग्य वेळी योग्य गोष्टींचा केलेला विचार म्हणजे चिंतन. चिंता म्हणजे काय, योग्य वेळी अयोग्य गोष्टींचा केलेला विचार म्हणजे चिंता. दोनही ठिकाणी विचार प्रक्रिया आहे. चिंतनामध्ये पण विचार प्रक्रिया आहे, चिंतेमध्ये पण विचार प्रक्रिया आहे. पण या विचार प्रक्रियेमध्ये भेद असा आहे, चिंतनामध्ये विचार प्रक्रिया अशी आहे की जी योग्य वेळ योग्य विचार, चिंतेमध्ये मात्र योग्य वेळ अयोग्य विचार, ज्या गोष्टींची गरज नाही अशा गोष्टींचा विचार. म्हणून आपल्याला इथं विचार करत असताना की चिंतनातून ज्ञान, चिंतन म्हणजे योग्य वेळीच योग्य गोष्टींचा केलेला विचार. एखादी माहिती, मिळवलेल्या माहितीचा मुळात स्वीकार, त्या स्वीकार म्हणजे रुजवलेली माहिती आणि तिचा पुढचा भाग म्हणजे तिची पुढची पायरी म्हणजे चिंतन. या ठिकाणी म्हणूनच चिंतनशीलता जी काय आहे ती ज्ञानाची एक प्रमुख पायरी मानली जाते. आता यामध्ये वस्तुस्थिती असेल, माहिती असेल इत्यादीचा समावेश होतो, ज्याला आपण म्हणतो रिॲलिटी. की जसं आपण की एखाद्या गोष्टी संदर्भात म्हणजे वास्तवता जी काही आहे त्या वास्तवतेचा स्वीकार हा चिंतनामध्ये येतो. आणि म्हणून ही वास्तवता जी काही आहे, वास्तव, माहिती याचा समावेश देखील चिंतनामध्ये होतो. म्हणून चिंतनशीलता जी काही आहे ती ज्ञानाची एक प्रमुख पायरी मानली जाते. म्हणजेच काय, चिंतनातून ज्ञान. ज्ञानाच्या या प्रवासासंदर्भात, ज्ञानाच्या या दिशेसंदर्भात विचार करत असताना चिंतनाचा जो काही हा ट्रॅक आहे, चिंतनाचा जो काही हा मार्ग आहे, चिंतनाची जी काही वाट आहे ती वाट ही निश्चितच ज्ञान तत्वाकडे घेऊन जाणारी असते. आता याच्यामध्ये मूलभूत ज्ञान हे सामान्यतः शिकण्यासाठी, ज्याला आपण म्हणतो बेसिक नॉलेज, त्या बेसिक नॉलेजचा विचार जो काही आहे तो मुळातच सामान्य शिकण्यासाठी आहे.
आणि ओळखण्यासाठी देखील वापरला जातो. मात्र उपयोजित ज्ञान जे काही आहे, ॲप्लिकेशन नॉलेज जे काही आहे, ते मात्र तुमच्याकडे समस्यांचं निराकरण करण्यासाठी हे उपयुक्त ठरतं. या ठिकाणी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ज्या वेळेस आमचा विद्यार्थी एखादा कोर्स पूर्ण करतो, डिग्री पूर्ण करतो, त्यावेळेस त्याने त्या कोर्सद्वारे किंवा त्याने त्या पदवीद्वारे मिळवलेलं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा उपयोग तो कशा पद्धतीने करतो, ज्याला आपण म्हणतो ॲप्लिकेशन, उपयोजन. मिळवलेल्या ज्ञानाचं उपयोजन हा देखील एक महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणून उपयोजित ज्ञान जे काही आहे हे कशासाठी उपयुक्त ठरतं, ते म्हणजे समस्यांच्या निराकरणासाठी. या समस्यांच्या निराकरणासाठी आपल्याला काय की जे मिळवलेलं आहे त्या मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग आमचा विद्यार्थी स्वतःच्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी कसा करतो हे देखील खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणजे याचा अर्थ समजा उदाहरणार्थ एखादा इतिहासाचा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो काही आहे तो अभ्यासला आणि तो इतिहास संपूर्ण इतिहास अनुभवल्यानंतर अभ्यासल्यानंतर त्या विद्यार्थ्याला जेव्हा कुठल्याही गोष्टी संदर्भात जेव्हा विचार तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे अंगभूत गुण आहेत त्या अंगभूत गुणांसंदर्भात तो त्याचा उपयोजन कसा करतो किंवा अनेक घटनांचा जो काही, कारण ऐतिहासिक घटना ही देखील तत्वाला जन्म देते. कुठलीही ऐतिहासिक घटना ही तत्वाला जन्म देते, ज्याला आपण सामान्यीकरण असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा पहिल्या महायुद्धासंदर्भात आपण विचार केला, या सगळ्या घटनेचा विचार करत असताना एक तत्व या ठिकाणी निश्चितच दिसून येते की संशयाचं वातावरण संघर्षाला जन्म देते. मग आमचा इतिहासाचा विद्यार्थी जेव्हा घटनेकडे या अँगलने बघतो, या ॲप्रोचने बघतो, तेव्हा त्याला उपयोजित ज्ञान काय मिळणार आहे की संशयाचं वातावरण हे संघर्षाला जन्म देते. मग म्हणूनच या संदर्भातलं हे जे काही ॲप्लिकेशन नॉलेज आहे, या ॲप्लिकेशन नॉलेज संदर्भात हा विचार करत असताना की ऐतिहासिक घटना जी काही आहे ती ज्ञान म्हणजे ती तत्व जन्माला देते, सामान्यीकरण जन्माला देते आणि म्हणून त्या तत्वाचा, त्या सामान्यीकरणाचा विचार आपण आपल्या जीवनामध्ये समस्यांच्या सोडवणुकीसाठी कसा करतो हे खूप महत्त्वाचे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गोष्टी, म्हणजे उदाहरणार्थ कुठल्याही एखाद्या घटनेचा जरी विचार केला, उदाहरणार्थ पुरंदरचा तह, म्हणजे पुरंदरच्या तहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात साम्राज्य जे काही आहे ते मिर्झा राजा जयसिंगाच्या झालेल्या तहानुसार तर गमावण्यात आलेले, पण असं असताना देखील आत्मविश्वास होता म्हणून जे गमावलेलं होतं ते अल्पावधीमध्ये कमावलं. आमचा विद्यार्थी ॲप्लिकेशन बेसवर जेव्हा हा विचार करतो की जर आत्मविश्वास असेल तर जगातली अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करता येते. आणि म्हणूनच हे जे काही ॲप्लिकेशन आहे, हे जे उपयोजन आहे, हे उपयोजन जेव्हा विद्यार्थी करतो तो त्यावेळेस आपल्या जीवनातल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी हे ॲप्लिकेशन जे काही ते खूप महत्त्वाचं आहे. दुसरं उदाहरण या ठिकाणी सांगायला हरकत नाही. इयत्ता पहिलीपासून तर जवळपास 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक लेसनच्या एंडला ॲप्लिकेशन, उपयोजन म्हणजे झालेल्या लेसनचा जो काही उपयोजनाचा पार्ट आहे तो विद्यार्थी, म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे. कुठलाही लेसन असेल तर त्या एंडला उपयोजन जो काही आहे, उपयोजनाचा भाग जो काही, म्हणजे याचाच अर्थ असा आहे मिळवलेली माहिती, मिळवलेल्या माहितीचा स्वीकार, स्वीकारातून चिंतन आणि चिंतनातून उपयोजन. म्हणजे बघा या ज्ञानाचा विचार करत असताना बघा यामध्ये पायरी, माहिती, मिळवलेल्या माहितीचा स्वीकार, स्वीकारलेल्या माहितीची रुजवणूक म्हणजे झालेलं चिंतन, झालेल्या चिंतनातून समस्यांचं निराकरण, ॲप्लिकेशन. या सगळ्या पायऱ्यांचा विचार म्हणून आपल्याला नॉलेज जे काही आहे इन्फॉर्मेशनच्या संदर्भात, म्हणजे केवळ इन्फॉर्मेशन म्हणजे नॉलेज नाही. कारण पुन्हा एकदा मी या ठिकाणी पुनरुच्चार करतो की इन्फॉर्मेशन इज अ ओनली रॉ मटेरियल ऑफ नॉलेज. माहिती हा केवळ कच्चा माल आहे ज्ञानाचा.
म्हणून मूलभूत ज्ञान हा आधार म्हणून जर आपण काम करतो, ज्यावर उपयोजन जे काही आहे, उपयोजित ज्ञान जे काही आहे ते तयार केले जाऊ शकते. मग जर आपल्याला ॲप्लिकेशन नॉलेज मिळवायचं असेल, उपयोजित ज्ञान मिळवायचं असेल, तर या पायऱ्यातून जावं लागणार. कोणत्या? माहितीचा स्वीकार, स्वीकारलेल्या माहितीची रुजवणूक, चिंतन, चिंतनातून उपयोजन. म्हणजे मूलभूत ज्ञान हे मिळवण्यासाठी आपल्याला या ज्या स्टेप आहेत, या ज्या सगळ्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत, त्या या ठिकाणी निश्चितच उपयुक्त ठरतात आणि त्यांचं उपयोजन हे निश्चितच भविष्याच्या ज्या काही समजा रिअल लाईफमध्ये आपण ज्याला म्हणतो, त्या रिअल लाईफमध्ये वेगवेगळ्या समस्या ज्या काही जीवनातल्या त्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी करता येऊ शकतात. आणि मुळातच जीवन आणि समस्या या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण असं कुठलं म्हणजे जीवनामध्ये समस्या नाही असं होत नाही. म्हणून जीवन आणि समस्या एका नाण्याच्या दोन बाजू जर असतील तर त्यासाठी आपल्याला उपयोजित ज्ञान, ॲप्लिकेशन नॉलेज हे मूलभूत ठरते. आणि म्हणूनच या मूलभूत ज्ञानाचा जो काही आधार आहे तो या ठिकाणी उपयुक्त ठरतो. त्यानंतर ज्ञान ही एक मनाची अवस्था आहे, बरोबर. म्हणजे गोष्टीची एक विशेष प्रकारची जाणीव आहे. या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो ज्ञान मनाची अवस्था. म्हणजे जसं आपण या ठिकाणी मुळातच मन हा एक असा भाग आहे बघा, जगातलं सगळ्यात वेगवान जर काही साधन असेल तर ते म्हणजे मन. आणि अशा वेगवान साधनाचा जर आपण सारथी होणार असू तर या वेगवान साधनाचा उपयोग आपल्याला जर प्रगतीच्या मार्गाने जायचं असेल, हे वेगवान साधन जे काही आहे त्याचा आपण सारथी होणार आहोत. आणि म्हणजेच काय, त्याचं जे काही कंट्रोल आहे, त्या वेगावर जो कंट्रोल आहे, म्हणजे त्या वेगाचा उपयोग आपल्याला विधायक कामासाठी म्हणजे विधायक गोष्टीसाठी करायचे. ती विधायकता म्हणजेच काय, कल्पकता. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण विचारात घेऊया. एखादी जमीन आहे, त्या जमिनीमध्ये पेरलं तरी उगवते, नाही पेरले तरी उगवते. पहिल्या अवस्थेमध्ये जे आपण विचार करत होतो, पेरले ते उगवते. दुसरा त्याचा जो पार्ट आहे, नाही पेरलं तरी उगवते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जमीन जी काही आहे तिचा जो उगवण्याचा म्हणजे निर्मितीचा जो काही आविष्कार आहे ती पार पाडणार आहे, बरोबर. जमीन जी आहे तिचा निर्मितीचा जो आविष्कार आहे तिचा रोल ती अदा करते. म्हणजे पहिलं उदाहरण जसं मी सांगितले, पेरलं तरी उगवते. जे पेरले ते उगवले म्हणजे सुपीक, बरोबर, योग्य पीक आहे. परंतु नाही पेरले तरी उगवते, याचाच अर्थ असा आहे मनाची विचार प्रक्रिया पण तशीच आहे. विधायक गोष्टीसाठी केलेला विचार जी काय आहे त्याला चिंतन म्हणतो आपण, बरोबर. विधायक गोष्टीसाठी केलेला विचार त्याला चिंतन म्हणतात. आणि ज्या वेळेस नको त्या गोष्टीचा केलेला विचार ज्याला आपण चिंता म्हणतो. म्हणजे जशी जमीन उगवण्याचा आविष्कार जी काय आहे, उगवण्याचा आविष्कार जो काही आहे तो रोल अदा करते, तसं मनाची अवस्था विचार करण्याचा रोल अदा करते. मात्र दोन रोलमध्ये फक्त डिफरन्स. एक प्रकारच्या रोलमध्ये काय आहे, चिंतन आहे. पण दुसरा रोल जो काय म्हणजे विचार केला नाही तरी दुसऱ्या प्रकारच्या गोष्टीतून म्हणजे चिंतेतून तो येतोय. मग याचाच अर्थ आपल्याकडे मिळालेली विचारशक्ती जी आहे तिचा विधायक कामासाठी केलेला उपयोग, तिला एक प्रकारचा जो काही ट्रॅक आहे, दिशा आहे, मार्ग आहे, मंजिल आहे, ती आपल्याला प्राप्त करून द्यायची आहे, दाखवायची आहे सारथी म्हणून. म्हणून ज्ञान या मनाच्या अवस्थेमध्ये आपल्याला ही गोष्ट जी काही आहे, हा रोल जो आहे तो खूप महत्त्वाचा ठरतो. जर असं नाही झालं, जसं आपण या जमिनीच्या उदाहरणामध्ये बघितलं की पेरलं नाही तरी उगवते, पेरले नाही ते उगवलेले म्हणजे त्याला तण म्हणतो. तसंच ज्या विचार म्हणजे ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीने विधायक म्हणजे चिंतनामध्ये जरी स्वतः म्हणजे चिंतन जरी केलं नाही तरी दुसरा पार्ट म्हणजे काय होतोय,
चिंतेचा. पण या ठिकाणी काय आहे, जो एक पार्ट असं जसं जमीन पेरलं ते उगवते, नाही पेरलं ते उगवणारे. नाही पेरलं ते उगवलेलं म्हणजे जसं आपलं विचारशक्तीच्या अंगाने विचार केला ते म्हणजे चिंता आहे. म्हणून आपल्याला या मनाच्या अवस्थेचा विचार करत असताना, कारण ज्ञान ही मनाची अवस्था आहे, म्हणून आपल्याला हा विचार करत असताना आपल्याला चिंतनशीलतेचं जे काही तत्व आहे ते खूप महत्त्वाचं ठरतंय. म्हणून ज्ञान ही मनाची अवस्था आहे, म्हणजे गोष्टींचा एक विशेष प्रकारची ती एक जाणीव आहे. या जाणीवेच्या संदर्भात स्वतःला जाणीव असणं, म्हणजे जसं सॉक्रेटिस म्हणतात की आपल्याला एखाद्या गोष्टी संदर्भात माहिती नाही याची माहिती असणे म्हणजे मला ज्ञान नाही, याचं ज्ञान असणं म्हणजे ज्ञान आहे. ही उक्ती खूप महत्त्वाची ठरते. त्याला रिक्तपणा म्हणतो. म्हणजे स्वीकार करण्यासाठी रिक्तपणा असणं ही निश्चितच 100% बरोबर गोष्ट. म्हणून ज्ञानाच्या उत्पत्ती संदर्भात आपल्याला विचार करत असताना या ठिकाणी तर्कवाद, अनुभववाद, बुद्धिप्रामाण्यवाद आणि मानवी ज्ञानाचा अंतिम स्रोत म्हणजे तर्कशास्त्र. आता या ठिकाणी जसं आपण म्हणतो लॉजिक, म्हणजे जशा एक प्रकारे विचार जे काही आहेत त्या विचारांना दिशा देत असताना, त्या विचारांना मार्ग दाखवत असताना, त्या विचारांना वाट दाखवत असताना या ठिकाणी जे काही एक कल्पकतेच्या माध्यमातून, तर्काच्या माध्यमातून निश्चितच या ठिकाणी ज्ञानाच्या या स्रोतापर्यंत आपण जाऊ शकतो. बऱ्याच वेळेस असं होतं की आज इन्फॉर्मेशनच्या जगामध्ये वावरत असताना आपल्याला एक गोष्ट जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की बऱ्याच अंगाने माहितीच्या जाळ्यामध्ये, म्हणजे या माहितीच्या स्रोतामध्ये वावरत असताना की जी संपूर्ण माहिती आहे त्या माहितीचे साधन स्रोत जे आहे ते साधन स्रोतची जाणीव असणे, त्याची चाचपणी करणे आणि त्याची या ठिकाणी चिकित्सा खूप महत्त्वाची ठरते. केवळ माहिती मिळून चालणार नाही, तर ती माहिती, त्या माहितीचे उगम स्रोत म्हणजे त्या माहितीचा साधन स्रोत हा खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणून ज्ञानाच्या या पायरीमध्ये आपल्याला केवळ माहिती मिळून चालणार नाही, तर त्या माहितीचा जो स्रोत आहे, त्या माहितीची जी निर्मिती कक्षा आहे, त्या माहितीचे जे साधन स्रोत आहे ते या ठिकाणी महत्त्वाचे ठरतात. म्हणून तर्कशास्त्र हा देखील एक महत्त्वाचा ज्ञानाचा अंतिम स्रोत आहे. दुसऱ्या बाजूला मानव नवे ज्ञान, ज्याला प्राथमिक स्वरूपाचे म्हणतो, प्रायमरी स्टेपच्या संदर्भातील, तर मानव नवे ज्ञान या कशा पद्धतीने मिळवत असतो, त्यामध्ये यामध्ये स्पर्श आहे, वास आहे, दृष्टी आहे, चव आहे, ध्वनी आहे, अशा इंद्रियांनी तो मिळवतो. म्हणजे हे सगळं इंद्रियजन्य ज्ञान जे आहे ते कशामध्ये येतं, अनुभूतीमध्ये येतं. बरोबर. म्हणजे एखाद्या वस्तूची जिभेला मिळालेली चव, बरोबर, एखादा सुगंध, एखादा पाहिलेला क्षण, एखादा ऐकलेला ध्वनी, ह्या सगळ्या कक्षा या इंद्रियजन्य म्हणजेच काय, अनुभवजन्य ज्ञानामध्ये येतात. म्हणून अनुभव हा एक खूप या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. ती ज्ञानाची पायरी, बरोबर. म्हणजे एक्सपिरियन्स जी काय, एक्सपिरियन्स इज वन ऑफ द स्टेप ऑफ नॉलेज. म्हणजे अनुभव हा एक ज्ञानाचा पार्ट आहे, ती एक ज्ञानाची पायरी आहे. म्हणून नवे ज्ञान त्याच्या मेंदूतील आधी साठवलेल्या माहितीशी सांगड घालता येते. हा अनुभव शब्द सामान्यतः शारीरिक संवेदनेचा तो एक संदर्भ देण्यासाठी समजला जातो. म्हणजेच काय, ह्यूमच्या भाषेमध्ये याला इम्प्रेशन्स असं म्हणतात. बरोबर. जर या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना, म्हणजे काय, स्पर्श, वास, दृष्टी, चव, ध्वनी, या सगळ्या अनुभूती कक्षेचा विचार करत असताना आपल्याला, या सगळ्या शारीरिक संवेदनेचा विचार करत असताना आपल्याला एक परिभाषित शब्द जो काय तो म्हणजे इम्प्रेशन्स. अनुभवातून मिळवलेलं ज्ञान जे आहे, अनुभूतीजन्य ज्ञान जे काय ते या ठिकाणी खूप महत्त्वाचे ठरते. त्यानंतर चिंतनशीलता. मगाशी आपण चिंतनशीलते संदर्भात सविस्तर विचार केलेलाच आहे.
की चिंतनशीलता ही एक मुख्य पायरी आहे, बरोबर. म्हणून मनुष्य प्राणी हा चिंतनशील प्राणी मानला जातो. याचं कारण असं आहे, तो विचार करू शकतो. तो विचार करू शकतो म्हणजेच काय, मनुष्य प्राणी चिंतनशील आहे. मात्र इथं विचार कक्षा फक्त एक आहे, योग्य वेळी योग्य गोष्टींचा केलेला विचार म्हणजे चिंतनशीलतेच्या कक्षेमध्ये जाणारी. आता पुन्हा याचा सविस्तर म्हणजे खोलात विचार जर आपण केला तर विचारांचे बीजारोपण हे कसं होतं, हा देखील महत्त्वाचा पार्ट आहे. एखादा सुचलेला विचार, बरोबर, आणि त्या संदर्भातील बीजारोपण म्हणजे जसं आपण उदाहरणार्थ विचार करूया. एखादा साहित्यिक जेव्हा एखाद्या आविष्कारयुक्त कृतीला जन्म देतो त्यावेळेस त्याची जी कल्पकता आहे, त्याचा जो विचार आहे, त्या विचाराला जेव्हा तो प्रकटन देतो म्हणजे त्या सुचलेल्या विचारांचे जे बीज आहे त्या बीजाला जेव्हा तो निर्मितीमध्ये आणतो आणि म्हणून ती साहित्यकृती महत्त्वाची मानली जाते. म्हणजे कल्पकता जी आहे, आलेला विचार जो काही आहे त्या विचाराचं बीजारोपण जे झालेले आहे त्या बीजारोपणाचं म्हणजे त्या विचारांचं प्रकटन आविष्कारामध्ये, ती गोष्ट या ठिकाणी खूप महत्त्वाची ठरते. म्हणजे विचारांचं बीजारोपण होणं आणि विचारांचं प्रकटन होणं नवनिर्मिती संदर्भात हे एक ज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. हे सगळं करत असताना त्यासाठी गरज आहे ती म्हणजे विचारांना शिस्तबद्धता. जसं आपण पाहतो मनुष्य प्राणी हा सवयीचा गुलाम असतो. चांगल्या सवयी स्वतःला जडून घेणे, लावून घेणे, रुजवणूक करणे, समाविष्ट करणे, आत्मसात करणे ही गोष्ट शिस्तबद्धतेची आहे. तसं विचारांच्या बाबतीत देखील आहे. म्हणजेच काय, विचारांना शिस्तबद्धता आणणे. आता या विचारांना शिस्तबद्धता आणणे हा चिंतनशीलतेमध्ये जाणारा पार्ट येतो, बरोबर. म्हणजे विचारांना शिस्तबद्धता आणणेच काय, चिंतनशीलता. म्हणजे तसं ही शिस्तबद्धता कशी आणायची, योग्य वेळेत योग्य पद्धतीचे केलेले विचार, बरोबर. म्हणजे अयोग्य गोष्टीपासून, अयोग्य विचारांपासून स्वतःला दूर ठेवायचे. हा साधा आणि सर्वसामान्य अशा पद्धतीचा एक, ज्याला आपण रूल म्हणूया, अयोग्य गोष्टींना दूर ठेवणं. ज्या गोष्टींची गरज नाही, ज्या विचारांची गरज नाही त्यापासून दूर ठेवणे म्हणजे विचारांना शिस्तबद्धता. ही शिस्तबद्धता जर एकदा आली तर निश्चितच चिंतनशीलतेच्या वाटेने जाते, म्हणजे ज्ञानाच्या वाटेने जाणारा हा पार्ट दिसतो. म्हणून विचारांना शिस्तबद्धता हा ज्ञानामधला एक महत्त्वाचा दुवा मानला जातो. त्यानंतर स्वीकार करण्यासाठी सकारात्मक असा भाव ज्याला आपण म्हणतो. म्हणजेच काय, एखादी मिळवलेली माहिती, एखादी मिळवलेली कृती, मिळवलेला अनुभव हा स्वीकार करण्यासाठी ज्याला आपण म्हणतो सकारात्मकता असणं खूप गरजेचं आहे. जर सकारात्मकता असेल त्या विचारांचं, त्या माहितीचं आत्मसातीकरण होऊ शकतं. आणि जर सकारात्मकता नसेल तर त्या माहितीचे, त्या मिळवलेल्या आविष्काराचे स्वीकारीकरण होऊ शकत नाही. म्हणजे सकारात्मक भाव हा ज्ञान प्रक्रियेमधला महत्त्वाचा दुवा आहे. म्हणून का स्वीकार करण्यासाठी सकारात्मक भाव असणं सुद्धा गरजेचं आहे. जसं आपण पुन्हा एकदा सॉक्रेटिसची उक्ती या ठिकाणी निश्चितच उपयुक्त ठरते. एखाद्या गोष्टी संदर्भात माहिती नाही म्हणजे ज्ञान नाही, याचे ज्ञान असते म्हणजे ज्ञान. म्हणजे काय, स्वीकार करण्यासाठी सकारात्मक भाव जो काय तो खूप गरजेचा आहे. म्हणून ज्ञान मिळवायचं असेल तर ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला स्वीकार करण्यासाठी सकारात्मक भाव जो काही आहे तो या ठिकाणी उपयुक्त ठरतो, किंबहुना तो एक दुवा म्हणून ठरतो, साधन स्रोत म्हणून ठरतो. तर एकूणच या सगळ्या लेक्चरद्वारे आपण सार्वत्रिक सूत्र म्हणून जर बघितलं तर त्यामध्ये निश्चितच ज्ञान ही बहुआयामी अशी संज्ञा आहे, बहुआयामी अशी संकल्पना आहे आणि या संकल्पनेचा आपण
या वेगवेगळ्या विचार प्रवाहाद्वारे विचार केलेला आहे, त्याच्या पायऱ्या आपण जाणून घेतलेल्या आहेत, स्टेप जाणून घेतलेले आहे आणि निश्चितच निष्कर्षापर्यंत आपण आलेलो आहोत की केवळ माहिती म्हणजे ज्ञान नाही, तर त्या माहितीवर जेव्हा प्रक्रिया होते, संस्कार होतात, तेव्हा त्याचं रूपांतरण हे ज्ञानामध्ये होते आणि निश्चितच या प्रक्रियेद्वारे, या वेगवेगळ्या पायऱ्यांद्वारे जर आपण विचार केला, चिंतनशीलता ठेवली, तर ज्ञानाचा मार्ग, ज्ञानाची वाट, ज्ञानाची दिशा ही सुकर ठरत असते. निश्चितच या लेक्चरद्वारे आपण भविष्यामध्ये याचा उपयोग कराल ही प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी एक माफक अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.